पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची घोडदौड सुरूच. 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर दिमागदार विजय. उपांत्यपूर्व फेरीमध्ये संघाचा प्रवेश. मनू भाकरकडून भारताला आणखी एका पदकाची आशा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये दुसऱ्या क्रमांकासह मनूनं गाठली अंतिम फेरी. उद्या दुपारी 1 वाजता अंतिम फेरीचा थरार. लाडकी बहीण योजनेनं करदात्यांच्या पैशांचा अपव्यय. नवी मुंबईतल्या सनदी लेखापालाचा मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा. पैशाच्या वितरणावर स्थगिती देण्याची मागणी. कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल. होर्डिंगची व्यवस्थित देखभाल न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती. मनोरमा खेडकर यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. मुळशीमधल्या शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी खेडकर यांना झाली होती अटक. दिल्ली कोचिंग क्लास दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता. नीट यूजीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा. परीक्षा पुन्हा घेण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पेपरफुटी टाळण्यासाठी कठोर पावलं उचला. एनटीएला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये पोलीस भरती रद्द. भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप. कोणतीही पूर्वसूचना न देता भरती रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल. केरळच्या वायनाडमधल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू. एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरूच. अनेक जण अजूनही बेपत्ता.